ए ग्रुपचा फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म. बी ग्रुपचा काय फॉर्म्युला आहे? सब्जेक्ट प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म, त्याला एस और एस ऍड करायचं आणि रिमेनिंग पार्ट फुल स्टॉप. आता यातलं एक वाक्य होतं काल जे लिहिलं होतं आपण, तुम्ही खूप बोलता. लक्षात घ्या सगळे लोक, तुम्ही खूप बोलता. बघा सब्जेक्ट काय आहे? ए ग्रुपचा आहे. यू सब्जेक्ट आहे त्यामुळं ए ग्रुपचं वाक्य हे. बनवायचं कसं? सब्जेक्ट काय? तुम्ही, यू. मेन वर्ब काय? बोलणे. तुम्हीच बोलता, एकटाच बोलतोय तर स्पीक. दोघ जण एकमेकांशी बोलताय, दोघं चौघ जण तर टॉक. यू स्पीक. झालं ना, संपलं ना वाक्य. आता खूप काय? अ लॉट. अ लॉट. यू स्पीक मच. यू स्पीक मोर. काही म्हणा, चालतंय. एवढं सोपं आहे. यू स्पीक अ लॉट. यू टॉक अ लॉट. चालतंय ना, काहीच अडचण नाही. यू स्पीक मच. यू स्पीक मच मोर. यू स्पीक मचा मच. मच मच करायचं सवय असते कोणाला, है ना? बड 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 करत राहणार. लोकांच्या कानाची काय वाट लागते विचार नाही करणार, आहे ना? असं कोणाला इच्छा असेल तर मी तुम्हाला डेमो दाखवतो. फक्त सांगा मला की मला असं मत मत ऐकायची इच्छा आहे. आणि ते मग सांगाल खरोखर. सोमनाथ, तुझा व्हिडिओ बंद जरी असेल तरी मी तुला दिसेल. कोण आहे जरा सोमनाथ? टीचर्स, सोमनाथ कोण आहे? सोमनाथ यादव कितवीला आहे? नवीन विद्यार्थी आहे का? एनी टीचर? सोमनाथ यादव कितवीला आहे? सर नवीन आहे तो. असं काय अडचण नाही, मला वाटलं ते आयडिया आली. तर सोमनाथ माईक तुझं हे बंद कर बाळा, काय ते व्हिडिओ. तुझा व्हिडिओ जर बंद केला तरी मी तुला दिसेल, टेन्शन घेऊ नको. कधी कधी विद्यार्थ्यांना वाटतं नाही व्हिडिओ माझा चालू असल्यास मला सर दिसतील. तुझा व्हिडिओ जरी बंद असेल तरी मी तुला दिसेल, ठीक आहे? आता व्हिडिओला चालू करू नकोस. हा हा, आज समजलं हे वाक्य. बरं, ऑनलाईन वाले बोला मला, तुम्हाला एखादं वाक्य जमलं नसेल तर मला बोला. प्लीज आस्क मी एनी सेंटेन्स इफ यू वर नॉट एबल टू राईट इन इंग्लिश. असं एखादं वाक्य आहे? मी नव्हते सर, या शब्दाला आपल्या बॅचला काही अर्थ नाही. सगळे लेक्चर ऑनलाईन तुम्हाला अवेलेबल आहेत. तेव्हा मी नव्हते किंवा मी नव्हतो, ऑनलाईन वाले तुम्ही पण ऐका. मी अब्सेंट होतो, मी अब्सेंट होते, हे शब्द तुम्हाला वापरण्याची परवानगी नाही. कारण का? तुम्हाला सगळे लेक्चर्स हे तुमचे रेकॉर्ड होतात आणि हे सगळे तुम्हाला युट्यूबला अवेलेबल असतात. त्यामुळे तुम्ही 8 ते 9 जरी नाही अटेंड केलं ते नंतर तुमच्या वेळेनुसार अटेंड करायचे आणि सांगितल्याप्रमाणे होमवर्क करायचा, तो मात्र कंपल्सरी आहे. ठीक आहे, चला बोला, काय अडचण आल्या नसतील तर पुढे जाऊ आपण. चला, तुम्ही भरपूर वाक्य लिहिलेलीच आहेत मराठीमध्ये, लिहिले की नाही? मग त्यातले काही वाक्य सांगा किंवा नवीन वाक्य सांगा. चला सांगा मला वाक्य. आज आपण काही वाक्य घेऊ आणि आज वाक्य घेऊ. संडे उद्या सुट्टी आहे, मंडेला तुम्हाला दिवसभर टाइम आहे आणि जेणेकरून मंडेला संध्याकाळी आपण सेट चालू करू. ठीक आहे, चला. चला, आतापर्यंत आपले किती वाक्य झाले? 30 आणि हे 1545. चला, आजचा नंबर आजचा 46, बरोबर. चला, याला 46 नंबर येतो. पुढचं वाक्य सांगा मला. करता डायजेस्ट काम करतो. काय नाव तुझं? काय काय वाक्य? ती पुस्तक वाचत आहे. काय नाव तुझं? अन्विता. अन्विता. बाळा इकडे बघ, हे बघ, करता डायजेस्ट काम करतो, या प्रकारचं वाक्य आहे का ते? म्हणजे कोणीतरी काहीतरी काम करत आहे नाही पाहिजे आपला, करत. आणि आपला आतापर्यंत जे आपण वाक्य लिहिले ते बघ कसे येते.
पप्पा मला मुंबईहून काहीतरी गिफ्ट आणतात. आज चालतंय. म्हणजे कोणीतरी काहीतरी काम करतं. हा, पप्पा कधी कधी पुण्याला जातात. मम्मी मला कधी कधी रागवते. मम्मी माझ्यासाठी छान जेवण बनवते. बरोबर. परी कधी कधी रडते वगैरे अशी. पण तुला काल सांगितलं होतं का, तू काल होती ना, आपल्या वाक्याची शेवटी काय आलं पाहिजे, तो, त, ते, ता. तुझ्या वाक्यात शेवटी आला आहे. आहे कसं काय मला सांग बरं. करता डायजेस्ट काम करतो या प्रकारातलं वाक्य सांग. चला सांगा रे. हिंदी वाला होगा तो क्या बोलना है, करता डायजेस्ट काम करता है. करता है, बोलो. तो जैसे मराठी में मैंने बोला कि तो, त, ते, ता आता है, हिंदी में क्या आता है, ता हूं, ती हूं, ते हो, ता है, ती है, एक्सेट्रा. म्हणजे काय, आता हूं, जाता हूं, जाती हूं, जाते हो, गाते हो, बोलते हो, बैठते हो, जाता है, जाती है वगैरह. हाँ, ये हिंदी में आएगा लास्ट में. मराठीमध्ये हे येईल. चला, असं असं लेटर येणारे वाक्य सांगा मला. तेच आपले सवय सांगणारे वाक्य आहेत. काय सांगणारे वाक्य आहेत, सवय. इथं मी क्लिअर हेडिंग देतो, सवय सांगणारे वाक्य बोलणं आपल्याला शिकायचंय. आणि याला आपण म्हणतो इंग्लिश मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स. कम ऑन. आ, अच्छा असं का, ठीक. ठीक आहे, जबरदस्ती काय गरज नाही, लिहा. रोहन गावाला जाताना बॅग घेऊन जातो. चला, रोहन, वाक्य लिहा, गावाला जाताना बॅग घेऊन जातो. रोहन मोहिते बार्शीला जाताना बॅग घेऊन जातो. रोहन मोहिते बार्शीचा आहे. अथर्व मिसाळचा मामा आहे का अथर्व. रोहन गावाला जाताना बॅग घेऊन जातो. पुढे जाणार सासरवाडीला. बरोबर. लिहा मग काय लिहायचं, रोहन, रोहन, हा 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 हा. सो मेन वाक्य काय, बॅग घेऊन जातो. रोहन कॅरीज, घेऊन जाणे म्हणजे कॅरी करणे, कॅरीज बॅग. हा, बोला रे. रोहन कॅरीज बॅग. हा, जाताना. Mohan carries bag while going. व्हेरी गुड. वाईल गोईंग टू विलेज. व्हेरी गुड. वाईल गोईंग बरोबर आलं. आणि राहिलं काय, ला टू, आणि गाव म्हणजे विलेज असं लिहायचं. सो रोहन कॅरीज बॅग वाईल गोईंग टू विलेज. येतात म्हणजे हे तुम्ही बोलता ना, तुम्ही जे बोलता ते आपल्याला लिहायचंय, जे बोलता ते प्रॅक्टिस करायचंय. मी तुम्हाला वाक्य कोणते बोलायचे हे बोलायला शिकवत नाही, लक्षात घ्या. हॅलो, आता आपण जवळजवळ उत्तरार्धात पोहोचलोय इंग्लिश क्लासच्या. तर मी तुम्हाला वाक्य कोणते बोलायचे हे नाही शिकवत. तुम्ही जे बोलता तेच बोलायचंय. इंग्लिश मध्ये कसं बोलायचं तो विषय माझा आहे, समजलं. तुम्ही काय बोला ना. प्रकार कसा आहे, या टॉपिकचा प्रकार कसा आहे, करता काम करतो. या प्रकारचं वाक्य आपण या पद्धतीनं इंग्लिश मध्ये बनवायचे आणि बोलायचे. आय एम सॉरी. चला बोला. एकदम करेक्ट वाक्य आलो. लेक्चर मध्ये काहीतरी अचानक टेक्निकल इश्यू मुळे ते डिस्कनेक्ट झालं होतं. आले का सगळा आवाज येतोय का माझा, आवाज येतोय का. आवाज येतोय का बघा, लक्षात घ्या इकडं. ते दररोज गाण्याची प्रॅक्टिस करतात. ते जर अनेकांसाठी बोललं तर दे प्रॅक्टिस गाणं, हे गाणं या
गाणं. सो सिंगिंग डेली. ही असेल तर जर ते हा शब्द आपण ही साठी एका व्यक्तीसाठी वापरला असता तर असा आला असतं ही प्रॅक्टिसेस सिंगिंग डेली. बर, इथे तुम्हाला आणखीन एक दिसेल तर तुम्ही इथे प्रॅक्टिस सी लिहिलंय, इथे प्रॅक्टिस एसी लिहिलंय. सो प्रॅक्टिस म्हणजे फक्त प्रॅक्टिस, सराव. प्रॅक्टिस म्हणजे फक्त सराव आणि प्रॅक्टिस म्हणजे सराव करणे. हे नाऊन आहे, वेर ॲज दिस इज वर्ब. इथं करणे. आता जर ह्याला नाऊन वापरायचं झालं तर काय करता येईल मग इथं? दे डू काय सिंगिंग प्रॅक्टिस दिली. सॉरी, दे डू सिंगिंग प्रॅक्टिस. सिंगिंग प्रॅक्टिस कसं होईल? PRACTIC. आणि दे प्रॅक्टिस सिंगिंग हा वेगळा विषय, समजलं नाही? तो प्रॅक्टिस हे वर्ब आहे, प्रॅक्टिस हे नाऊन आहे. हे प्रॅक्टिस नाऊन आहे, हे प्रॅक्टिस वर्ब आहे. समजतंय? दॅट्स व्हाय दॅट डिफरन्स इज देयर. चला नेक्स्ट सेंटेन्स प्लीज. अशा प्रकारचं पुढचं वाक्य सांगा. हा, चला पुढचं वाक्य लवकर लवकर सांगा रे, टाइमपास करू नका. होमवर्क नाही केल्यावर आम्ही पप्पा इंग्लिश खूप शिकतो. मारतात. होमवर्क नाही केल्यावर पप्पा पप्पा खूप मारतात. खूप मारतात. पप्पा खूप मारतात. पप्पा होमवर्क नाही केल्यास खूप मारतात. लक्षात घ्या. काय नाव तुझं? व्हॉट्स युअर नेम? तेजश्री. तेजश्री. सगळेजण लक्ष द्या इकडं, ऑनलाईन वाले ऑफलाईन वाले. बघा आता आपण इंग्लिश शिकण्यासाठी नर्सरी स्टँडर्ड मध्ये आहोत. कुठं आहोत? आता मी कोणती वाक्य सांगतोय? करता डायजेस्ट काम करतो. लहान बाळाला आपण काय खाऊ घालतो? वरण भात. त्याला असं कॉम्प्लेक्स फूड नाही खाऊ घालत. लक्षात घ्या. तर हे वाक्य कोणतं आहे? एका वाक्यात दोन वाक्य बोललो आपण. म्हणजे पप्पा, आता सध्या कोणतं बोललो पाहिजे आपण? फक्त एवढंच, करता काम करतो. पप्पा काय काम करतात? पप्पा खूप मारतात. एवढंच वाक्य. नाही केल्यावर हे मिक्स झालं. सध्याच्या आपल्या इंग्लिश शिकण्यासाठी जी काही ब्रेनची मॅच्युरिटी लागते त्या मॅच्युरिटीला हे वाक्य सहसा सध्या तुम्हाला सपोर्ट करणार नाही. तरी पण सांगतो मी, सध्या कोणती वाक्य बोलायची? पप्पा खूप मारतात, एवढंच बोलायचं. होमवर्क नाही केल्यावर, म्हणजे आता हे कंडिशनल सेंटेन्स झालं. जर मी होमवर्क नाही केला तर मला पप्पा खूप मारतात. दोन वाक्य आली. समजलं? लँग्वेजचे पुढचं वर्जन आहे होमवर्क नाही केल्यावर जर आणि तर सायलेंट आलं बघायचं. समजलं? जर मी होमवर्क नाही केला तर मला पप्पा खूप मारतात. आपण हे पुढे शिकायचंय, आपल्या सिलेबस मध्ये आहे, पुढे शिकायचंय. तरी पण मी सांगतो. चला हे वाक्य कसं होईल? बर, आता यातलं एक वाक्य बाजूला काढू आपण. कोणतं? पप्पा खूप मारतात. कोणाला? गावातल्या मुलांना नाही, मला खूप मारतात. आता एवढंच वाक्य करू आपण. चला काय होईल हे वाक्य? पप्पा पप्पा कोणत्या ग्रुपमध्ये आलं? बी ग्रुपचं वाक्य. एक वचन नाम आहे. ठीक आहे, एक वचन नाम असल्यामुळं बी ग्रुपचं वाक्य आहे. पप्पा मारणे, बीट. बरोबर, त्याला काय लावायचं? येस. मला, मी, खूप, अ लॉट. पप्पा बीट मी अ लॉट. कधी? जर मी होमवर्क नाही केला तर. आता ते वाक्य कोणतं आहे? निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह आपण आणखी शिकलो नाही, पुढे शिकणार आहोत. तरी पण मी इथे लिहितो बघा. पप्पा सांगा, ऑनलाईन वाला कोण सांगू शकते का? सांगू शकत सांगा. मला वाटतं सांगू शकता कोणतरी. काही लोक सांगू शकतील. ट्राय करा. चला चुकू द्या. पप्पा बीट्स मी अ लॉट. मी चालू करून देऊ का तुम्हाला? मी अ लॉट. तुम्हाला हिंट देतो बघा मी. इफ. बोला पुढं.
ऑनलाईन वाले बोला, तू जवळ गेला. इफ बोला रे ऑनलाईन वाले, बोला रे ऑनलाईन वाले बोला. येस. इफ आय डोंट डू होमवर्क और आय डोंट डू द होमवर्क, जर मी होमवर्क नाही केला तर. आता हे वाक्य आपण निगेटिव्ह मध्ये शिकू. ठीक आहे. तसंच हे वाक्य कंडिशनल सेंटेन्स आहे. पुढे आपण सिलेबस संपल्यावर हे वाक्य कंडिशनलचे वाक्य पुढे सिलेबस संपल्यावर शिकणार आहोत. तुम्ही मला आठवण करून द्यायची, तर आपल्याला ते कंडिशनलचे वाक्य शिकायचे. ठीक आहे. येस बोला, साधे वाक्य बोला. करता डायजेस्ट काम करतो, याच्यामध्ये थोडस एक्सपर्ट बना सध्या. ठीक आहे. बी परफेक्ट इन सिंपल सेंटेन्स फर्स्ट. हा बोला. तुम्ही खूप बोर करता. बोल 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 काय. ते कम्प्युटरवर काम करतात. बरोबर. ते कम्प्युटरवर काम करतात. तुझ्या वाक्यातलं ते कोणासाठी वापरलंय? एका व्यक्तीसाठी का अनेक लोकांसाठी? ते कम्प्युटर वर काम करतात. सांगा. ते जर अनेकांसाठी वापरलं तर दे काम करणे, दे वर्क ऑन कम्प्युटर. कम्प्युटर. और एक व्यक्ती असेल तुमच्यापेक्षा मोठा तर ही वर्क वर्क यस येईल ना. वर्क नंतर यस येईल. वर्क ऑन कम्प्युटर. कम्प्युटर. ओके. बघा काय वाक्य आहे. तुम्ही खूप बोर करता. कालचं वाक्य त्याचं, तुम्ही खूप बोर हा करता. काय मग यू बोर अ लॉट. यू बोर अ लॉट. टू बोर म्हणजे बोर करणे. लास्ट पर्यंत सगळे सेंटेन्स दिसतात का ऑनलाईन वाल्यांना? 52 पर्यंत सगळे वाक्य दिसतात का? नो सर. आता येस सर. ओके. चला सांगा अशी वाक्य. कमॉन बोला. श्रुती झाडून काढते. काय? त्याला पुणे खूप आवडते. एक्सेप्शन वाला वाक्य, एक्सेप्शनल वाला वाक्य. खर तर प्युअरली या प्रकारात दिसत नाही वाक्य. त्याला काय अडचण नाही. पुणे खूप आवडते. हा सांगा मला. त्याला ही बी ग्रुप मध्ये येईल ना. ही लाईक लाईक लावायचं. अ लॉट. लाईक पुणे. अ लॉट. अलॉट. व्हेरी नाईस. नेक्स्ट कोणतरी काहीतरी बोललं होतं ऑनलाईन वालं वाक्य, काहीतरी सांगितलं होतं. श्रुती झाडून काढते. श्रुती का? श्रुती झाडून काढते. काय मग काय झाडून काढते? तर ते सायलेंट आहे. ल्या श्रुती कमॉन. श्रुती कुठला आलं? बी ग्रुपला आलं ना. बरं प्रत्येकाचा ग्रुप लिहा बरं का. रोहन बी आहे. ते गाण्याचे ते ए और बी. ठीक आहे. पप्पा बी आहे. इथं बी आणि हे ए आहे बरं का. हे मात्र ए आहे. ते कम्प्युटरवर काम करतात.
बी और ए, ओके, ए और बी क्या, पहले ये है दूसरा बी है, ए और बी. हाँ, तुम्हें यो क्या है ये त्याला, उसे पोना बहुत अच्छा लगता है, बी है. श्रुति झाड़ू लगाती है, बी आहे. श्रुती स्वीप स्वीप स्वीपला त्याला काय लावायचं, यस. श्रुती स्वीप्स हाऊस. चला, घर झाडते असं घेतलं आपण, घर हे एक्स्ट्रा ठेवलं आपण. चला पुढे बोला. आई दररोज दारात रांगोळी काढते. ए इमॅजिनरी वाक्य चांगला का रे, कुठं आईला आजकाल टाइम आहे दारात रांगोळी काढायला तुमच्या. ए इमॅजिनरी वाक्य दररोज नाही काढत, प्रॅक्टिकल वाक्य सांगा मला. आई दररोज घरी दारात रांगोळी काढत नाही. कोणाचं वाक्य सांगा, मी उद्या परवा आल्यावर गावाकडे तुझ्या सांग. तुझ्या घरात समोरच बघतो, सांग कोण आहे, नाव काय, व्हॉट्स युअर नेम, तुझं नाव काय, काय नाव तुझं. ऐश्वर्या. ऐश्वर्या. खरोखर आई दररोज रांगोळी काढते का. येस सर. हा, बघ बर का, हा. जर ज्या दिवशी नाही काढलं तुला फोटो पाठवतो तुझ्या घराचा. माझे गुप्तहेर आहे तुमच्या गावात. आई दररोज काय दारात रांगोळी काढते. चला लिहा वाक्य तुम्ही. आई दररोज दारात रांगोळी काढते. ऍट द डोअर चालतंय, ऍट द डोअर चालतंय किंवा इन द फ्रंट यार्ड चालतंय. इन द फ्रंट यार्ड, बॅक यार्ड पाठीमागचं, फ्रंट यार्ड पुढचं अंगण, यार्ड म्हणजे अंगण. हा, इन फ्रंट ऑफ हाऊस काढा, बेस्ट आहे. चला, मम्मी और मदर किंवा आई, यू मे से आई ऑल्सो, डोंट वरी. आईला आईच म्हणू शकता. आई ए ड्रॉज आई आई ड्रॉ, ड्रॉ ड्रॉ त्याला बरोबर येस लावू आपण. इन फ्रंट ऑफ द गेट. अच्छा, ड्रॉज रांगोळी राहील आपला आहे ना. आय ड्रॉज रंगोली, रंगोली असल्या त्याला अंडरलाईन करा. इन फ्रंट ऑफ द डोअर म्हणा किंवा गेट म्हणा. गेट म्हणजे दरवाजा, प्रवेशद्वार. गेट म्हणा किंवा डोअर म्हणा चालते, काय अडचण नाही. गेट हे मोठं असतं, दरवाजा लहान चालतंय. इन फ्रंट ऑफ द डोअर, दारात रांगोळी काढते. चला चला असे वाक्य सांगा. नेक्स्ट सेंटेन्स प्लीज. विराज 56. हा, विराज सांग विराज. आम्ही शेतात क्रिकेट खेळतो. व्हेरी गुड, हे खूप सुंदर वाक्य आहे. आम्ही शेतात काय, बोल काय बोलला, पुन्हा एकदा बोल. आम्ही शेतात क्रिकेट नाही, क्रिकेट. हा, क्रिकेट खेळतो. चला व्हेरी गुड, क्रिकेट खेळतो. करेक्ट आहे, व्हेरी गुड. क्रिकेट करेक्ट बोलला. बघा वी कोणतं आलं, ए ग्रुप आया यहाँ पर, आई बी ग्रुप. हिंदी वालों के लिए मैं एक बार फिर बोलूंगा, आपको ये लिखवाने के बाद. हम फार्म में क्रिकेट खेलते हैं. वी ए ग्रुप मध्ये आलं. प्ले मेन वर्ब काय, खेळतो खेळते हैं, प्ले. क्रिकेट इन फार्म. व्हेरी गुड. क्रिकेट इन द फार्म का, कोणत्या खेळ खेळतो हे बोलणाऱ्याला नाही ऐकणाऱ्याला माहितीये, ते स्वतःच्या शेतात खेळतो आहे ना. इन द फार्म. हाँ देखो हिंदी वाले वे रोज गाने की प्रैक्टिस कर, मैं बोला तो ये बोला था मैंने, पापा होमवर्क नहीं किया तो बहुत पीटते हैं, पापा मुझे बहुत मारते हैं पीटते हैं.
वे कंप्यूटर पे काम करते हैं। वे बहुत लोगों के होगा तो दे हो सकता है, और एक बंदे के लिए होगा तो ही। आप बहुत बोर करते हो, यू बोर अ लॉट। उसे पोना बहुत अच्छा लगता है। श्रुति, हाँ ये तो बोला था मैंने, है ना। चलो नेक्स्ट सेंटेंस प्लीज, चला। मम्मी मार्केट से व्हेजिटेबल्स लाती है। आई बाजारातून भाजी आणते। आई ल्या, आई बाजारातून भाजी आणते। आणते। आई, मम्मी मार्केट से सब्जी लाती, खरीद के लाती है। बी ग्रुप आहे। हा सांगा, आई, मम्मी, हा, ब्रिंग्स, व्हेरी गुड। I ब्रिंग्स, ब्रिंग आणि vegetable त्याला येस लावलं, ब्रिंग्स व्हेजिटेबल्स The market. from the market. फ्रॉम द मार्केट. व्हेरी नाईस. येस, एनी मोर सेंटेन्स लाईक दिस? अशा प्रकारचं वाक्य सांगा. टेलर कपडे शिवतात. हा, टेलर कपडे शिवतात. ओके. टेलर कपडे शिवतात. पप्पा ग्रोसरी खरेदी करतात, किराणा खरेदी करतात. बरोबर. टेलर, तुझ्या वाक्यातला टेलर एक व्यक्ती का अनेक आहेत रे? टेलर नाही, टेलर एकच टेलर आहे ना, मात्र आपल्यापेक्षा मोठा असल्यामुळं त्यानं म्हणलं की शिवतात. बरोबर. याचा अर्थ ही इज नॉट टॉकिंग अबाउट मेनी टेलर्स. तो एकच टेलर आहे, त्यामुळे काय होईल इथं? बी ग्रुप आहे. बरोबर. हा सांगा, टेलर शिव काय? Clothes. शिव, त्याला यस लावलं. शिव काय? Yes. क्लोज. Cloth. क्लोज. ठीक आहे. ते शिवल्यानंतर काय म्हणतात? क्लोथ बनतं, क्लोथ. हा. पप्पा ग्रॉसरी किराणा खरेदी करतात. बरोबर. पप्पा किराणा माल विकत आणतात, खरेदी करतात. पापा किराणा खरीदते हैं, खरीद के लाते हैं. पप्पा बी ग्रुप आहे. सांगा मला काय होईल वाक्य? पप्पा बाईज, बायचं बाय मेन वर फर्स्ट फॉर्म लिहिला बाय, त्याला यस लावलं. बाईज बी ग्रुप असल्यामुळं काय? ग्रॉसरी. ग्रॉसरी म्हणजे काय? किराणा माल. पप्पा बाईज ग्रॉसरी मटेरियल. ठीक आहे. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट सेंटेन्स प्लीज. आम्ही दररोज सांगा. सकाळी आम्ही, हम सुबह ग्राउंड पर एक्सरसाइज करते हैं. मराठीमध्ये काय होईल? आम्ही सकाळी ग्राउंडवर एक्सरसाइज करतो, करते हैं. कम ऑन, वी कोणता ग्रुप आहे? ए ग्रुप आहे. group. हा, वी We exercise ऑन ग्राउंड found और ऑन द ग्राउंड. the ground सकाळी बोला रे, सकाळीला काय? in the morning. इन द मॉर्निंग. Morning झालं, संपलं. daily. We exercise on the ground in the morning. We exercise on the ground in the morning. ल्या, cancel ल्या. Please write peacefully. समझलं? सभी को समझ में आया? यस और नो? काय अडचण आहे? किती वाक्य झाली आज?
7 नाही. आज किती झाली? हा किती झाली? 10. Same number of sentences are completed today also. किसी को कोई डाउट है? यहाँ तक किसी को कोई डाउट है? कोण काय अडचण आहे? ऑनलाईन वाले काय अडचण आहे का? येस ऑर नो? वाक्य लिहून झाले असतील तर लेट अस अंडरस्टँड द होमवर्क ऑफ द डे. रिपीट. आजचं पण चॉईस आहे, ते पण रिपीट चॉईस करा. समजून समजून लिहा. हा लेट अस मेक युअर सेल्फ परफेक्ट. हे कधी करायचं? उद्या. आणि सेल्फ मात्र आज जास्त सांगणार आहे मी. सेल्फ ऍटलिस्ट 60 करायची, काहीच एक्सक्यूज नाही. संडेची सुट्टी एन्जॉय करायची. यू प्लीज एन्जॉय संडे विथ द होमवर्क. मला काही डाऊट आहे का? काहीच एक्सक्यूज नाही. होमवर्क विषयी कोणाचं काहीच ऐकून घेतलं जाणार नाही. आय एम व्हेरी मच प्रुकर रिगार्डिंग द होमवर्क. ऑनलाईन वाले ऐकून घ्या. पालक लोकांनी होमवर्क करून घ्यावा. जर काय अडचण आली तर मला विचारायचं. सगळ्याच वाक्यात अडचण नाही येणार. काय वाक्यात अडचण येणार आहे? येस, क्लिअर दिस थिंग्स. या गोष्टी क्लिअर आहेत का? येस ऑर नो? ऑनलाईन वाले वाक्य लिहून झालं का? वाक्य लिहून झाली का? ऑनलाईन वाले बोला. Yes, sir. व्हेरी गुड. Yes, sir. Yes, ओके ओके. अक्सा तू 4th ला आहे का? ऑल राईट. शॅल वी हॅव पॉज? Yes, sir. We will have a Yes, sir, we will have pause. ओके, विल हॅव पॉज. Next Bye, bye, bye. Thank you so much for compliments. Bye bye.